दरम्यान पहलगाममधील हल्लेखोर 2 आठवड्यापूर्वीच भारतात आल्याची माहिती आहे। पीर पंजाल पर्वतरांगातनं दहशतवादी पहलगाममध्ये आल्याची माहिती आहे। राजौरीच्या चत्रूमधून वधावन मार्गे पहलगाममध्ये दहशतवादी आले अशी आता एक नवीन माहिती कळतेय आणि 2 आठवड्यापूर्वीपासूनच या संपूर्ण ऑपरेशनच्या दृष्टीने दहशतवाद्यांची तयारी होती असं आता हळूहळू समोर येतंय। पीर पंजाल पर्वतरांगातनं दहशतवादी पहलगामकडे आले आणि राजौरीच्या चत्रूमधनं वधावन मार्गे पहलगाममध्ये त्यांनी शिरकाव केला आणि त्यानंतर कालचा हल्ला जो आहे तो कुठेतरी त्यांनी केलेला आहे असं कळतंय। यानंतर आपण पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी सूरज ओझा यांच्याकडे जाणार आहोत। संजय लेले ज्यांचा मृत्यू झाला या हल्ल्यामध्ये डोंबिवलीचे रहिवासी होते ते त्यांच्या आप्तस्वकीयांबरोबर सूरज आता संवाद साधतील। सूरज, नक्की संदीप लेले यांचे कझिन संजय लेले यांचे कझिन आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी पण बोलूया। सर, आपण थेट लाईव्ह आहात ABP माझावर। सर, काय नेमका आपल्याला कधी समजलं आणि काय प्लॅनिंग होती? म्हणजे शाळा मुलांची संपली होती, कशी काय प्लॅनिंग होती? थोडं आता प्रत्येकाचं आजच्या तारखेला त्याला सुट्ट्या मिळतील किंवा त्यांचं प्रत्येकाचं मॅनेज करून प्रत्येकजण जातो। आता हे 2 दिवसापूर्वी गेले होते। फॅमिली लाईफ म्हटल्यानंतर त्याचा मुलगा आता मला वाटतं लास्ट इयर किंवा असं काहीतरी ते झालेलं आहे आणि त्यांनी प्लॅन केला असेल। ते आणि त्यांची मिसेसची कोण 2 भाऊ होते, त्यांच्या फॅमिली असे तिघं म्हणून काहीतरी तो कुठे जातोय मला जाताना सांगितलं नव्हतं, फक्त आम्ही 8 दिवस नाही आहे सो एवढंच मला सांगून गेला होता। मग जायच्या आधी मला त्यांनी हाय हॅलो करून आम्ही 8 दिवस नाही। आता माझा तो स्वभाव नाही की तू कुठे जातोयस, काय जातोयस, कशाला तर विचारायचा। त्यांनी पण मला 8 दिवस नाही, मी म्हटलं ओके। आता हे गेल्यानंतर मला काल सडन मी कामावून येत असताना रेंज नव्हती ट्रेनमध्ये आणि माझ्या चुलत बहिणीच्या म्हणजे त्याच्या सख्ख्या बहिणीचा मला नवऱ्याचा फोन आला की अरे असं असं काहीतरी झालं आणि ते अटॅक झाला आहे तिथे। तर मी म्हटलं ठीक आहे, म्हणजे अटॅक होतात ते तिथले मिलिटरी वगैरे ते हँडल करते सगळं आणि होतं। आणि मग मी रात्री घरी आलो 10-10:30 त्याच्यानंतर तेव्हा पण बातमी नव्हती की बाबा असं 2-3 जण गेलेत आणि ती नावं वेगळी दाखवत होते। पण लेट नाईट मी परत तेव्हा त्याला कोऑर्डिनेट केलं, तेव्हा त्यांनी सांगितलं नाही त्याला गोळी लागली आणि तेव्हा मला कळलं। लेलेचा म्हणजे त्यांचं नेचर कसं होतं? म्हणजे आठवण सॉफ्ट नेचर आणि माझा आता माझा भाऊच आहे म्हटल्यानंतर ही वॉज व्हेरी नाईस इन नेचर आणि कोऑर्डिनेटिव्ह होता, कॉपरेटिव्ह होता। ही वॉज अ स्पोर्ट्समन। अच्छा, स्पोर्ट्स ही वॉज अ स्पोर्ट्समन, म्हणजे ही वॉज रेग्युलरली यूज टू प्ले क्रिकेट। सरकारकडनं काय मदत आली? काय काय फोन येत होते आपल्याला कालपासून जेव्हा ही बातमी कळाली? नाही, फोन तर कोणाचे नाही आलेत। आता मदत काय, माणूस गेला हो, मदत काय आता ते शेवटी मला आता टेन्शन असं आहे की त्याची बायको थोडीशी फिजिकली तिला प्रॉब्लेम झाला होता, ते आणि तिचा मुलगा। आता त्यांच्यावर काय हे घडेल हा मोठा इश्यू आहे, कारण ते पण तिथे अडकले आहेत, त्यांच्याशी पण कॉन्टॅक्ट होत नाही आहे। तर ते काय होईल आणि त्यांचं पुढे काय, हा मोठा इश्यू आहे। म्हणजे आय एम थिंकिंग इन दॅट वे। 3 जण गेले होते, म्हणजे संजय आणि संजय हिज फॅमिली अँड संजयज वाईफ्स ब्रदर्स फॅमिली, असे टोटल 3 फॅमिली माझ्या माहितीप्रमाणे गेल्या होत्या। त्याच्यातले 3 जण। नक्कीच सूरज, खरोखरच या सगळ्याच व्यथा ज्या आहेत त्या अत्यंत हृदयाला पीडा देणाऱ्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबांना सावरायचं कसं असा प्रश्न नक्कीच या नातेवाईकांसमोर असणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।